आई तोंडाला काय झालं ते इकडे बघ मंचिरालय नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग आपला इथं शेवटचा. आजच्याला आपण जाणार संध्याकाळी घरी. आजच्याला आपल्याला जेवढ्या आठवणी कलेक्ट करता येते तेवढ्या आठवणी कलेक्ट करायच्या. इकडं मामांची चालली आहे देवपूजा. नाही गेला काय तू मामा मी जातो कुठं जायचं होतं? मी चाललो बस तिथे खाली बस केवढी वेळ कुठे चाललं होता? पप्पा मामांना म्हणत होते वाटतं वरती चाललं वरती काय ना वरती आवरावरी चालू आहे. हिथं आत्याचा फोटो आहे ना, देवपूजा केली आहे सकाळ सकाळी. आजच्याला आत्याचा 14वा आहे ना, आणि आमचा पण आजच्याला इथं शेवटचा दिवस. आम्ही जाणार संध्याकाळी. तर मित्रांनो फायनली आंघोळ झाली, पण एक विषय झाला. कालचा प्लॅन ब्लॉग एक टाकायचा राहिला आहे आणि इथं 8ला लाईट गेली ना, आता डायरेक्ट 2ला येणार. आणि ज्याचे वायफाय आहे का ती पण इथल्या लाईटीवर होतं, इन्व्हर्टर नाही. आता काय नेटच नाही, तर सगळ्यांची एअरटेलची कार्ड आहे. अवघडच चालेल. मित्रांनो मामाची देवपूजा झालेली. आपण बघू कुठलं देव आहे देवाऱ्यावर. मला माहिती तेवढं सांगतो. दत्त आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे, शंकर आहे, काळूबाई आहे. काळूबाईची एक मूर्ती आहे, लक्ष्मी आई आहे, तुळजापूरची आई आहे. ती देवी नाही माहिती ती कमेंट करून सांगा. इथं दत्ताचं मंदिर आहे, इथं खंडोबा आहे, इथं महादेवाची पिंड आहे, गणपती आहे, श्रीकृष्ण आहे, तिकडं तिरसुळ आहे, इथं परडी आहे. मित्रांनो सावतामाळीचा केवढा मोठा फोटो आहे. मला तर वाटतं जयंतीला वापरत असते ना फोटो. मित्रांनो एवढ्या दिवस थांबलो पण एवढं उदास नाही वाटलं, पण आजच्या दिवशी एवढं उदास लागते का नाही काहीच करणार. बरं झालं की दुर्वा तरी निसायला दिल्यात, निवडायला 21 दुर्वा करायला. आज मनच लागना, काहीच करमतच नाही. दोऱ्याची गुंडी इथं दे, चल हातात दे ना. 3 मन असतो इथली दोऱ्याची गुंडी नाही दिलं मी फेकून देणार. 1 2 साडे माडे. मित्रांनो 1 दुर्वा झाली आहे. अशा 5 दुर्वा करायच्या. हे हरळीत एवढ्या 5 दुर्वा होते मला नाही वाटत. झाली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर शोधायला जायला लागेल. पुष्चा भाऊ पुष्कर आलाय, दुर्वा बरं खेळतो. एवढ्यात आधीच 5 दुर्वा करायच्यात. त्याला म्हणलं वाया नको घालू. दुर्वा करायला येतात का नाही? गणपती बसवता का? त्याच्यामुळेच मला हेल्प करायला आईला येते, कारण का आईचं मार्गशीर्ष महिन्यात उपास असतात ना देवीचं, मग ती आईच करते दुर्वा. आई आली हेल्प करायला. आत्ता शिक माया 2 झाल्यात, आई आणि माया मिळून लवकर होणार. दुर्वा ह्याच्यात होईल मी दुर्वा. त्याला काय काढा द्यायचं आपण त्याला दुर्वाच पाहिजे ना, 3 तरी कांड्या पाहिजे ना अशा. आई तोंडाला काय झालं ते इकडे बघ. मंचिरालय शपथ मित्रांनो आईला बघा जर कसला आला. लय जर आलाय बेकार. ते मेडिकलमधून औषध घेऊ जाते. जर आल्यावर खाता पण नसेल आहे का? मला वाटलं आधी माशीच बसली आहे. तर मित्रांनो फायनली 5 दुर्वा बनवून झाल्या. वाटलं नव्हतं पण झाल्या 5 दुर्वा. एवढी राहिलेली हरळ आहे ना, हे शिळीला टाकायला लावली. आई शपथ माझ्या हातातून हिसकून घेतलं. मी चारत होतो तर कापकीने उडून घेतले. तर सगळी 5 फळं ठेवल्यात. इथं दुर्वा ठेवायला लावल्यात. मित्रांनो पूजा झाली आणि ना प्रत्येकाला थोडं थोडं गोमंत्रण प्यायला. मी चाललो खाली. मित्रांनो ते महाराज बामण काकांनी ना पंचांगण नव्हतं आणलं बरं का. आई म्हणली पंचगण का नाही आणलं. आईला डायरेक्ट महिनेच विचारले होय काय. आणि मग बामण काका जर एवढे असतात तर मग पुस्तकात काय मग बघून मंत्र म्हणतात. त्यांचं एवढं ही काय म्हणतात त्याला, एवढं ते हावन बिवन करतात तर तोंडपात म्हणायचं ना, पुस्तक घेऊनच चालू होतं. तसं आमच्या आईला महिना विचारतात ना, तसं त्यांनी पण बिना पुस्तकाचं मंत्र म्हणलं पाहिजे. चालणार आहे आम्ही. परत भेटू थोड्या वेळाने. आता आमची मैत्री झाली दादूची ना आमची. आता जायचं आमच्या घरी. दादू म्हणतोय मित्रांनो कवर थांबायचं.
भेटू आता वर्षादाला. बनवत राहिला ना काय ना काय अंगात कला येतात. माझ्या घरी पण मी गिटार बनवलेले असले ना असं वाटतं ओरिजिनलच गिटार आहे. बघितलं ना हा ओरिजिनल गिटार वाटतं ती. आमच्या घरी पाहुणं आलं ना त्यांनी विचारलं होतं पण मम्मी म्हणली डुप्लिकेट आहे ती. खाल्ल्याला सगळा कचरा पिटून टाकलाय. A few moments later. मित्रांनो फायनली पोचलोय सैजपूर फाट्यावर. आता इथून 5 किलोमीटर नांदून. आता मोबाईलमध्ये तर माझ्या 5% चार्जिंग राहिली. फायनली घरी पोचलो. आधी मी आलो माझ्यानंतर आई आली. जशी गाडी भेटेल तशी आलो. पप्पा पण आलेत मागून. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. उद्यापासून यूट्यूबला 8 वाजता फेसबुकला 9 वाजता ब्लॉग येईन. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.